आईला देवी होत्या सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस. आईला देवी होत्या सुरक्षित आहेत आज आपल्या मंदिरावरचे कळस. आईला देवी होऊन गेल्या म्हणून आपण पाहतो आपल्या दारातली पवित्र अशी तुळस. अरे आईला देवी होऊन गेल्या म्हणून आपण पाहतो बसलेल्या सुवासिनींचं भरलेलं कपाळ. आणि आईला देवी होऊन गेल्या म्हणून आपण पाहतो या हिंदुस्थानाची पवित्र अशी सकाळ, या हिंदुस्थानाची पवित्र अशी सकाळ. ताईंनो, मी तुमच्या भावासारखा आहे. या भावाचं एक वाक्य घेऊन जावा. ताईंनो, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण याला कदाचित जर मार्ग तुमचा कोणी अडवला तर त्याला धनगरांची जात दाखवा, त्याला धनगरांची जात दाखवा. हो बघा ना, संकट कुणाच्या वाटेला नाहीये, प्रत्येकाच्या वाटेला संकट आली. आईला देवींच्या वाटेला ज्यावेळी संकट आली त्यावेळी त्याला वाटलं नसेल का हातावर वाटलं असेल जावं, आत्महत्या करावी, मरून जावं, काही उरलंय पाठीमाग, सगळी घरातली करती माणसं संपली. पण नाही, ठामपणे आईला देवी उभा राहिला. ज्या मायमाऊलीनं संकट आल्यावरती सुद्धा संकटाचा मुकाबला करून स्वतःचं नाव इतिहासात नमूद केलं त्या होळकरांच्या वारसा होता. पण ज्या मल्हार होळकरांनी आपली ध्वजाची पताका अखंड देशभर पसरवली त्या धनगर समाजाचं रक्त आपल्या अंगात सळसळते. आत्महत्या करताना आपल्या पूर्वजांचा, आपल्या समाजाचा इतिहास आपण आयुष्यात कधीतरी वाचला पाहिजे. आज आम्ही काय करतोय, स्टेटस बघितला नाही म्हणून आज आमची पोरं आत्महत्या करतात. पोरांना आयुष्यात स्टेटस ठेवत बसू नका. आयुष्यात स्वतःच स्टेटस असं निर्माण करा की लोकांनी तुमचं स्टेटस ठेवला पाहिजे. 200 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या नव्हे या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये अशी एक मायमाऊली होऊन गेली. ज्या मायमाऊलीने स्वतःच स्टेटस निर्माण केलं. आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचं स्टेटस ठेवतात, त्या मायमाऊलीचं स्टेटस ठेवतात. द नेम ऑफ पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर. खर तर आईला देवींच्या इतिहासातनं काय शिकावं तर तो म्हणजे पराक्रम शिकावा. संकट अशी भेटलं कसं शिकावं. एक संकट समोर येत असलं त्या संकटाशी लढणं आईला देवी होळकरांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आपल्याला शिकवतंय. कुठंतरी राज्याचं बस्तान बसलं, राज्य पुढे वटवायला लागलं, इंदोर देशाला मार्गदर्शन करायला लागलं. आणि त्यावेळी घरची करती माणसं गेल्यावरती आईला देवीने एक निर्णय घेतला. इंदोरची राजधानी बदलायची आणि आपण आता आपली राजधानी माहेश्वरीला न्यायची. माहेश्वर हे तत्कालीन काळात प्रभू शंकराचं सगळ्यात मोठं गाव, जिथं शंकर महादेवाची तत्कालीन काळात भक्ती होते, ते माहेश्वर. माहेश्वर ही होळकरांची दुसरी राजधानी आईला देवी होळकरांनी करायचं ठरवलं. आईला देवी घोड्यावरती बसला, आपलं सैन्य घेतलं, माहेश्वर मध्ये गेला, माळवा. आणि माहेश्वर मध्ये आईला देवीने आपली ध्वजाची पताका फडफडली. माहेश्वर मध्ये आज आपल्याकडे साड्या प्रसिद्ध आहेत, माहेश्वरी साड्या. या माहेश्वरी साड्या चालू करायचं काम जर पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते अहिल्या देवी होळकरांनी केले. ज्या सुती साड्या येतात त्या सुती साड्या निर्मिती करण्याचं काम, उद्योग क्षेत्राला प्राधान्य देण्याचं काम अहिल्या देवी होळकरांनी केले. माहेश्वर तत्कालीन काळात ईश्वराचं ठिकाण. या माहेश्वरला अहिल्या देवींनी प्रभू शंकराचं सगळ्यात मोठं मंदिर बांधलं. बाकी शिकवणी नव्हतं. एका सरदाराने विचारलं, अहिल्या देवी तुमच्या पाठीशी कोण आहे? घरात एकही करता पुरुष नाही. तेव्हा अहिल्या देवी कडाडल्या, अरे माझ्या पाठीशी मी, माझं मन आणि माझा भगवान शंकर. बस या अहिल्या देवीला बाकी कुणाची गरज नाही. अहिल्या देवी होळकरांनी माहेश्वरीच्या माध्यमातून तत्कालीन काळात पहिल्यांदा माहेश्वर शहरामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना चालू केली. ह्याची अडवा त्याची जिरवा ही योजना आम्ही आमच्या कसबेडी ग्रज मध्ये चालू केली. पण पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचे पहिले जनक अहिल्या देवी होळकरांना मानलं जातं. इथंच नाही थांबल्या. आता झालं इंदोर माझं राज्य, माहेश्वर माझं राज्य. या राज्याची मी राणी, एवढंच मी काय असेल ते या राज्यांचा खऱ्या अर्थानं विकास करेन. नाही तर थांबल्या. आमचे लोक काय म्हणतात, आपण एखाद्या नेत्याकडे गेलो, एवढा आमच्या गावचा रस्ता आहे, ती लोक काय म्हणतात, हे माझ्या मतदारसंघात
येत नाही. अहिल्यादेवी अशा म्हणत बसल्या, हे माझ्या भागात येत नाही. अहिल्यादेवीने काय कळलं तर ठरवलं, हिंदू धर्म आपण खऱ्या अर्थाने उभा केला पाहिजे. औरंगजेबानं काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडलं. डोक्यात एकच शिवरायांचं स्वप्न होतं. महाराजांनी मरताना शेवटचं स्वप्न बघितलं होतं, काशीचा विश्वेश्वर औरंगजेबाच्या तावडीतनं मुक्त करा. महाराजांचं स्वप्न अधोरी राहिलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वप्न काशीचा विश्वेश्वर मुक्त करा. ते मुक्त करून काशीच्या विश्वेश्वर मध्ये शंकराचं सगळ्यात मोठं मंदिर बांधून शिवरायांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं. इथंच नाही थांबल्या. तुम्ही कधीतरी केदारनाथला गेलात तर केदारनाथला जुनं मंदिर होतं. आज नवीन मंदिराचं बांधकाम दिसतं ना, हे बांधकाम अहिल्यादेवी होळकरांनी केलंय. आज कधीतरी अयोध्येला गेलात तर अयोध्येला जी जुनी मंदिरं दिसतात ही सगळी मंदिरं अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेत. अयोध्येला गंगा आरती होती. या गंगा आरतीचा जो घाट आहे ते घाट मणिकर्णिका घाट, गंगा घाट या दोन्ही घाट बांधायचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलंय. इथंच नाही थांबल्या. जेजुरीला कधीतरी गेलात तर खंडोबाचं मंदिर बांधायचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलंय. तिथंच नाही थांबल्या तर तुम्ही कधीतरी परीला गेलात तर परी वैजनाथाच्या मंदिरासाठी, देवाच्या जीर्णोद्धारासाठी पहिल्यांदा तलाव बांधायचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलंय. तिथंच नाही थांबल्यात. ओंकारेश्वरला जावा, ओंकारेश्वराचं मंदिर अहिल्यादेवी होळकरांनी बांधले. तिथंच नाही थांबल्या. तुम्ही कधीतरी उज्जैनला जावा, उज्जैनचं महाकाल मंदिर अहिल्यादेवी होळकरांनी बांधलंय. तिथंच नाही थांबल्या. तुम्ही कधीतरी उज्जैनवरनं तिरुपती बालाजीला जावा. तिरुपती बालाजीला छत्रपती शिवरायांच्या नंतर जर कोणी भेट देऊन त्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला असेल, इतिहास फक्त एकच नाव सांगतो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. म्हणून कायम सांगावं वाटतं, अहिल्यादेवी होत्या सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस. अहिल्यादेवी होत्या सुरक्षित आहेत आज आपल्या मंदिरावरचे कळस. अहिल्यादेवी होऊन गेल्या म्हणून आपण पाहतो आपल्या दारातली पवित्र अशी तुळस. आणि अहिल्यादेवी होऊन गेल्या म्हणून आपण पाहतो बसलेल्या सुवासिनींचं भरलेलं कपाळ. आणि अहिल्यादेवी होऊन गेल्या म्हणून आपण पाहतो या हिंदुस्थानाची पवित्र अशी सकाळ, या हिंदुस्थानाची पवित्र अशी सकाळ. तुम्ही कधीतरी आपल्या घराच्या कुलदैवताच्या दर्शनाला जावा. आपण जेजुरीला जातो. जेजुरीला जाताना दोन्ही साईडला आपल्याला झाडांच्या रांगा दिसतात. त्या झाडं लावण्याचं काम त्या काळात अहिल्यादेवी होळकरांनी केलंय. झाडे लावा, झाडे जगवा ही पहिलीच संकल्पना अहिल्यादेवी होळकरांनी बांधले. आज महाराष्ट्रातल्या नव्हे, देशातल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी कुठल्याही ज्योतिर्लिंगाला जावा, जाताना रस्त्याला दोन्ही साईडला जी मोठी झाडं दिसतात ना, समजून जायचं अहिल्यादेवी होळकरांचा हात या झाडांना लागलाय. महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तीपीठांना जावा. या शक्तीपीठांना जाताना तुम्हाला जर दोन्ही साईडला आंब्याची आणि कडुलिंबाची झाडं जर दिसली, समजून जायचं या अहिल्यादेवी होळकरांनी तत्कालीन काळात बांधले. माणसं नाही हो, या माईमाऊलीचे काम फक्त माणसांपर्यंत नाहीये, जनावरांसाठी पहिल्यांदा विचार करणारी माईमाऊली. जनावरांसाठी तत्कालीन काळात हे घाट आहे ना, हे मुख्य प्राण्यांसाठी अहिल्यादेवींनी बांधलेत. आज प्रत्येक गावामध्ये तलाव बघायला मिळतात. महाराष्ट्रातल्या 60% गावांमधले तलाव तत्कालीन काळात अहिल्यादेवी होळकरांनी आपले पैसे देऊन बांधलेत. हा होळकरांचा इतिहास आहे. तुम्ही म्हणाल अहिल्यादेवी होळकर अहिल्यानगरच्या, त्या गेल्या इंदोरला, त्यांचा महाराष्ट्राचा संबंध काय तुम्हाला माहितीये? अहिल्यादेवी हयात असताना सांगली आणि आपल्या मिरज भागातून आपल्या काळात, त्या काळात पटवर्धन घराणं होतं. गणेश मंदिर आज पटवर्धन घराण्याचं आहे. पटवर्धन घराण्याच्या राजकन्या यांची एक इच्छा झाली की सांगली आणि मिरज भागातली 600 ते 700 लोक मी एकत्र करणार आणि 700 लोक उज्जैनच्या दर्शनाला घेऊन जाणार. उज्जैनचा महाकाल, 4 धाम यात्रा करत हा उज्जैनचा महाकाल मी माझ्या 400 लोकांना धावणार. पण एक घटना अशी होती की उज्जैनला जायचं असेल तर इंदोर मार्गे जायला लागायचं. आणि इंदोर मध्ये तत्कालीन काळात बाहेरचा माणूस कोणीतरी आला
तर आदिवासी लोक त्यांना पकडायचे, छळायचे, अनेक त्यांच्या हातातलं सोनं नाणं काढून घ्यायचे, लुटायचे। या पटवर्धन कन्यांनी अहिल्यादेवी होळकरांना पत्र पाठवलं, अहिल्यादेवी आम्ही सांगलीचे पटवर्धन, तुमच्या इंदोर मार्गे आम्ही उज्जैनला जातोय, अहिल्यादेवी आम्हाला संरक्षण देण्याचं तुम्ही काम कराल का? आणि अहिल्यादेवींनी या पत्राला होकार दर्शवला। खर तर उज्जैन मध्ये जाण्याच्या अगोदर इंदोर मध्ये या पटवर्धन कन्या गेला आणि पटवर्धन कन्याचं स्वागत आपल्या सांगलीच्या 400 ते 500 लोकांचं स्वागत त्यावेळी अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या राजधानीत केलंय। ही फक्त महाराष्ट्रातली नव्हे, या देशातली मायमाऊली अहिल्यादेवी होळकरच करू शकते। तिथंच नाही थांबल्या, सायंकाळी आपल्या इंदोर आणि माहेश्वरीच्या अनेक लोकांना बोलवून घेतलं। आपली 30,000ची फलटण मधली 5,000ची फलटण अहिल्यादेवी होळकरांनी पटवर्धन कन्येच्या सुरक्षेसाठी दिले आणि इंदोर माहेश्वर पासून उज्जैन पर्यंत संरक्षण देऊन सांगलीच्या 500 लोकांचं देवदर्शन खऱ्या अर्थानं सुखरूप पद्धतीनं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अहिल्यादेवी होळकरांनी केलंय। माऊली इथंच नाही थांबली, जनावरांसाठी पाण्याची सोय केली। अरे पण इथंच नाही, मुंगीचा सुद्धा, साधी मुंगी सुद्धा वाचली पाहिजे हा विचार ठेवणारी माई माऊली मुंगीच्या साठी साखरेचा बंदोबस्त केलाय। जिथं जिथं वारुळ दिसतात तिथं तिथं इंदोर आणि माहेश्वर मध्ये साखर वाटल्या जायच्या। मुंगी सुद्धा या माझ्या राज्यातली वाचली पाहिजे, मुंगीला सुद्धा जीव असतो, तिला सुद्धा प्राण असतो। एवढा साधा विचार करणारी, एवढी साधी करुणा, प्रेम आणि मायानं भरलेली माई माऊली जगात तुम्हाला दुसरी बघायला मिळत नाही। अनेक राजा झाले, अनेक राणी झाल्या, तुम्हाला माहितीये अहिल्यादेवींनाच अहिल्यादेवी का म्हणलं जातं? राघवदादांच्या पत्नी होत्या, त्या राघवदादांच्या पत्नींनी आपल्या एका सेविकेला बोलवून घेतलं आणि विचारलं, का ग त्या अहिल्या एवढी सुंदर आहे का? तिचा जयघोष अखंड भारतभर चालूय, तेवढी देखणी आहे का माझ्यापेक्षा? पेशव्यांच्या बायकोनं आपल्या सेविकेला विचारलेलं हे उत्तर होतं, प्रश्न होता, एवढी देखणी आहे? सेविका म्हणली, मी कधी अहिल्याला बघितलं नाही, एक काम कर, तू थेट माहेश्वरला जा, अहिल्यादेवी होळकरांची भेट घे आणि बघून ये की माझ्यापेक्षा देखणी आहे का, माझ्यापेक्षा सुंदर आहे का? का लोक फक्त तिचंच नाव घेतात? अखंड जगभर फक्त अहिल्यादेवी होळकरांचंच का नाव घेतलं जातंय का? एक खेर पळत गेली, माहेश्वर मध्ये 2 दिवस थांबली, तिनं अहिल्यादेवी होळकरांना बघितलं, माघारी आली। राघवदादांच्या पत्नीने विचारलं, का ग माझ्यापेक्षा देखणी आहे का, माझ्यापेक्षा सुंदर आहे, सांग ना, का तिचं नाव घेतलं जातं? तेव्हा त्या हिराने सांगितलं, ताई फार देखण्या नाहीये, गव्हा रंगाचे आहेत, शांत स्वभावाचे आहेत, पण एक सांगू ताई? आणि राघवदादांच्या पत्नीने विचारलं, सांग ना। बघा मनात राग बाळायचं नाही बरं का ताई, मी ज्यावेळी त्यांच्या दालनात गेलो, त्यांच्या दरबारात गेलो आणि मी बघितलं पांढऱ्या सुती साडीत नेसलेली एक माई माऊली, हातामध्ये शंकराची पिंड होती, पण चेहऱ्यावरती एवढं तेज होतं की तेज तिच्या चेहऱ्यावरच बघून माझे डोळे दिपावून गेले। ती माई माऊली नाहीये, ती महिला नाहीये, ती साक्षात देवीचं रूप आहे। ताई अहिल्यादेवी उगाच अहिल्यादेवी नाहीत, तर ती साक्षात देवीला प्रसन्न करणारी नाही, रयतेला प्रसन्न करणारी अहिल्यादेवी आहे। आज बघा ना, जगात कुठल्याच देवाचं आणि देवीचं रूप इथल्या लोकांनी मान्य केलं नाही। या महाराष्ट्रातल्या कुठल्याही देवाचं आणि देवीचं रूप इथल्या लोकांनी मान्य केलं नाही। अपवाद फक्त एकच उरल्या, ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। माहेश्वराच्या माध्यमातून राज्यकारभार करत असताना राज्य घडी कशी बसवावी, संकट आल्यावरती संकटाचा मुकाबला कसा करावा, अहिल्यादेवींचाच तर इतिहास सांगतो। अरे इथे नाही, शिक्षा राज्य असं करायचं, संभाजी राजांसारखं शिवाजी राजांसारखं शिवरायांनी
आपल्या स्वराज्यातल्या कुठल्याही चुकीच्या माणसाला शिक्षा न देता सोडलं नाही. अहिल्या देवींनी स्वतःचं धोरण सुद्धा तसं तयार केलं. तुम्हाला माहितीये ही माई माऊली स्वभावानं खूप प्रेमळ होती, पण तितकाच करारावाना अहिल्या देवींकडे होता. न्याय पद्धत अहिल्या देवींकडे होती. अहो स्वतः नाही, स्वतःच्या मुलाला सुद्धा न्यायाच्या कटड्यात उभा करणारी माई माऊली म्हणून अहिल्या देवी होळकरांचं आज जग इतिहासात नाव घेते. एके दिवशी अहिल्या देवी होळकरांचा रथ आणि त्यांचे पुत्र मालेरावांचा रथ राज्यातनं चालला होता. मालेरावांचा रथ पुढे पुढे पळत गेला आणि रथ पुढे पुढे पळत असला आणि एक गाय आली. गाय निसटली, पण गाईचं वासरू मालेरावांच्या रथाच्या चाकाखाली घातलं. मालेरावांचा रथ गाईच्या वासरूला चिडून तसंच पुढे निघून गेला. ते वासरू तडपडलं, तिथंच मेलं. ती गाई त्या वासराच्या शेजारी इरती गिरट्या मारायला लागली. पाठीमागून अहिल्या देवी होळकरांचा रथ आला. रथ थांबला. त्या वासराच्या तडपडणाऱ्या मरून पडलेल्या वासराच्या शेजारी फिरणारी ती गाई बघितली. अहिल्या देवी रथातनं खाली उतरल्या आणि अहिल्या देवीने विचारलं, कोणी केले हे? कोणी केलं बघ? आणि लोकांच्या तोंडातून एकच आवाज आला, अहिल्या देवी आपलेच पुत्र होते मालेराव. मालेरावांच्या रथाने गाईचं वासरू चिरडलं गेलं आणि मालेराव निघून गेले. अहिल्या देवी तडक्यात आपल्या दरबारात आल्या. मालेरावांच्या पत्नीला बोलवून घेतलं आणि अहिल्या देवीने मालेरावांच्या पत्नीला विचारलं, सांग एखाद्या आईच्या समोर तिच्या पोरला जर मारलं तर त्या मारणाऱ्याला आपण शिक्षा काय दिली पाहिजे? आणि त्यावेळी मालेरावांच्या पत्नीने सांगितलं, अहिल्या देवी जर एखाद्या आईच्या समोर तिच्या पोराला मारलं तर ज्या ठिकाणी तिच्या पोराला मारले त्या मारणाऱ्याला त्या ठिकाणी तशीच शिक्षा दिली पाहिजे. अहिल्या देवीने आपला दुसरा दरबार बोलवला आणि दरबारात मालेरावांना बोलवलं. अहिल्या देवी सांगत्या झाल्या स्वतःच्या लेकाला, मालेराव तुम्ही पाप केलात, गाईच्या वासराला मारलात, पुढे निघून गेलात. मालेराव ज्या पद्धतीने त्या गाईचं वासरू मेलंय त्या पद्धतीनं या आईचं सुद्धा हे आई. मालेराव मी तुला सोडल्याशिवाय सोडणार नाही. माझा पोरगा सुद्धा तसाच मेला पाहिजे. एका आईचं दर्द मला समजलं पाहिजे. मालेरावांचे हातपाय बांधले. स्वतःच्या लेकाला ज्या ठिकाणी वासरू मेले त्या ठिकाणी अहिल्या देवी होळकरांनी उभा केलं. रथ सज्ज केला, पण रथात कोणी बसायलाच तयार होईना. अरे कसं बसावं? अरे मालेराव म्हणजे आपले राजे, आपल्या राजाच्या विरोधात राजाच्या अंगावरती तसाच रथ कसा घालवावा? कोणी तयार होईना. शेवटी अहिल्या देवी स्वतः समोर जातीने गेला. अहिल्या देवी स्वतः रथात बसल्या आणि अहिल्या देवीने रथाची सगळी कमान आपल्या हातात घेतली. समोर मालेरावांना हातपाय बांधून उभा केलं. ज्या ठिकाणी वासरू मेलं त्याच ठिकाणी मालेराव उभा केले आणि अहिल्या देवीने आपला रथ थेट मालेरावांकडे ताणला. आता काय होणार? गेले सगळ्यांनी डोळे चकले. मालेराव बिनघोड मेले. रथ जवळ आला, पण ज्या वासराची ज्या गाईचं वासरू मेलं होतं ती गाई पळत आली आणि मालेरावांच्या रथाच्या बरोबर मध्ये येऊन उभा राहिली. अहिल्या देवीचा रथ थांबला. एकीकडे रथ, एकीकडे मालेराव आणि मध्ये ती गाई थांबली. अहिल्या देवी रथातनं खाली उतरवल्या. गाईला हटवण्याचा प्रयत्न केला, पण गाई काय हटेना. अहिल्या देवी परत रथात जाऊन बसल्या. गाईचा हटवायचा प्रयत्न केला, काही हटवेना. आजूबाजूची लोक सांगायला लागली, आई ही गाई सांगते मालेरावांचा जीव वाचला पाहिजे. शेवटी अहिल्या देवींनी एका गाईतल्या आईचं काळीज बघितलं आणि अहिल्या देवीने आपला रथ एका शेजारीने उभा केला. रथ जसा शेजारी उभा केला तशी मध्ये उभारलेली गाई सुद्धा निघून गेली आणि मालेरावांना जिवंत त्यावेळी तत्कालीन काळात अहिल्या देवी होळकरांनी सोडलं. पण त्यावेळी सांगितलं, जो कोणी माझ्या स्वराज्यात झाडाचा पान नव्हे एखाद्या मुंगीचा जर कोणी हत्या केली तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा उत्तर देणारी माय माऊली जर कोणी असेल तर तिचं नाव अहिल्या देवी होळकर आहे. हा होळकरांचा सगळ्यात मोठा इतिहास आहे. ही माय माऊली इथंच नाही थांबली. जगात पहिल्यांदा परिवर्तनवादाचा इतिहास जर कोणी केला असेल तर तो सुद्धा अहिल्या देवी होळकरांनी केला. अहिल्या देवी होळकर यांना एक मुलगी होती. आता मुलगीचं लग्न करायचं आहे आणि मुलीच्या लग्नासाठी अहिल्या देवी होळकरांनी त्या काळात पण लावला. काय पण लावला?
अहिल्यादेवी होळकरांनी सांगितले, माझ्या मुलीचं लग्न करायचं, लग्नासाठी मी एक वर शोधते, कोणी माझ्या मुलीच्या लग्नाच्या पात्रतेचं आहे का? बर काय पण लावला? फॉर्च्युनर पाहिजे, काय पाहिजे? 4 एकर पाहिजे, माझी पोरगी नांदणार आहे, बागायतदार पाहिजे, द्राक्ष बाग पाहिजे का 4 एकर ऊस लावून ठेवला पाहिजे? नाही, आपल्या लेकीचं लग्न करताना सुद्धा ही माय माऊली पहिल्यांदा प्रजेचा विचार करते. माय माऊलींनी पहिलं पत्र काढलं, अहिल्यादेवींनी आपल्या पत्रात लिहिलं, आज आपल्या या महेश्वर मध्ये लुटारूंची संख्या फार वाढली, जो कोणी लुटारूंचा बंदोबस्त करेल आणि या महेश्वर मधलं लुटारूंचा नेस्तनाबूत करून टाकेल, त्या माणसाशी ही अहिल्यादेवी आपल्या लेकीचं लग्न लावून देईल. आणि बघता बघता अखंड महेश्वर मध्ये बातमी पोहोचली, लुटारूंचा बंदोबस्त एका युवकाने केला. त्या युवकाचं नाव यशवंत फणसे. अहिल्यादेवी होळकरांनी जात पात धर्म न बघता पहिल्यांदा जगातला आंतरजातीय विवाह केला, आपली लेक यशवंत फणसेंना दिली आणि जगाला सांगितलं, न्याय करायचा आणि जगायचं तर ते फक्त आपल्या रयतेसाठी, आपल्या माणसांसाठी. हे फक्त अहिल्यादेवी होळकरांचाच इतिहास करू शकतो.